3.4, question number 6. We have given a diagram and given that altitude yz and altitude xt intersects at point P, and we have to prove that quadrilateral WZPT हा quadrilateral आहे. This is cyclic, and then we have to prove that X, Z, T, Y are concyclic. In the first example, sub question म्हणूया आपण. Angle WZP, this angle is 90 degree, and WTP, it is also 90 degree given आहे. हा जर आपण क्वाड्रिलॅटरल विचारात घेतला तर याचे अपोजिट अँगल्स यांची सम आपण घेऊया. plus 90 degree means opposite angles are having sum as 180 degree. याचाच अर्थ काय आहे, या क्वाड्रिलॅटरलचे opposite angles हे supplementary आहे. Therefore, by the converse of cyclic quadrilateral theorem, we can write here as this quadrilateral is cyclic quadrilateral. आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल याचा थेरम बघितलेला आहे की एखादं सर्कल दिलं असेल त्या सर्कलवरचे 4 पॉइंट्स जोडून आपण जो क्वाड्रिलॅटरल तयार करतो त्याचे अपोजिट अँगल्स हे कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. त्याचाच कॉन्व्हर्स आपण बघितलाय. एखादा क्वाड्रिलॅटरल आहे त्याचे अपोजिट अँगल्सची सम जर 180 असेल म्हणजे ते अँगल्स सप्लिमेंटरी असतील तर ते चारही पॉइंट्स हे एका सर्कलवरचे असतात म्हणजे तो क्वाड्रिलॅटरल कुठल्या प्रकारचा असतो तर cyclic असतो. Therefore, by converse of cyclic quadrilateral theorem, given quadrilateral is cyclic. सेकंड पार्ट मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे 4 पॉइंट्स हे काय आहेत, कोण सायक्लिक आहे. हियर ऑल्सो अँगल XZY it is 90 degree, angle XTY it is also 90 degree. एखाद्या लाईन वरचे जे 2 पॉइंट्स आहेत त्या 2 पॉइंट्स पासून लाईनच्या एकाच बाजूला असणारे जे 2 डिस्टिंक्ट पॉइंट असतात म्हणजे वेगवेगळे पॉइंट्स आहेत ते जर त्या 2 पॉइंट्स बरोबर इक्वल अँगल्स जर तयार करत असतील तर ते जे चारही पॉइंट्स असतात ते काय असतात, कोन सायक्लिक असतात. म्हणजे दे लाय ऑन द सेम सर्कल. एकाच सर्कलवर असणारे ते पॉइंट्स असतात आणि याच प्रॉपर्टीचा आपण वापर करणार आहोत. इथं XZY हा जो आहे तो 90 डिग्री आपल्याला दाखवलेला आहे. XTY हा पण 90 डिग्री आहे म्हणजे हे अँगल्स सेम आहेत आणि XY च्या एकाच बाजूला ते आहेत पॉइंट्स. म्हणून आपण म्हणू शकतो की XYTZ आर कोनसायक्लिक. Points X and Y on line XY जे की लाइन XY चे पॉइंट्स आहेत subtend equal angles with two distinct points which are Z
Z and T, and these 2 points are on the same side of line XY. Therefore, points X, Z, T, Y डायग्राम मध्ये बघा आर कोनसाइक्लिक. Question number 8. In the figure, chord AC and D intersect at point B. B हा सर्कलच्या इंटिरियर पार्ट मधला पॉइंट आहे, हे लक्षात ठेवा आधी. If angle ABE is 108, AE it is 95 degree, then we have to find out arc DC. ज्या वेळेला दोन कॉर्ड्स इंटरसेक्ट होतात आणि तो जो पार्ट आहे तो जर सर्कलच्या आतील भागामध्ये असेल तर त्यावेळेला ते जे दोन अँगल्स तयार होतात जे की व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत त्या दोघांचेही मेजरमेंट हे त्यांनी इंटरसेक्ट केलेल्या जो दोन आर्क्स आहेत त्यांच्या सम करायची आणि त्याच्या हाफ एवढं असतं हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच AB जे दिलेले आहेत angle B has its vertex in the interior of the circle or inside the circle. AB चा वर्टेक्स हा सर्कलच्या आतल्या भागामध्ये आहे. Angle DBC it is vertically opposite angle of angle AB. हा अँगल हा याचा वर्टिकली अपोजिट आहे. आर्क AE is intercepted by angle AB and arc DC is intercepted arc by angle DBC. AE ही या AB ना इंटरसेप्ट केलेली आहे, DC ही DBC ने इंटरसेप्ट केलेली आहे. Therefore, angle ABE is equal to half into major arc AE plus major arc DC. हाफ इंटू मेजर आर्क AE आपल्याला दिलेली आहे 95 आहे ती प्लस मेजर आर्क DC. We have to find this arc and angle is given as 108. We can transfer this 1/2 to the left side of the equation. Then it becomes 108. हा 1/2 इकडे आल्यावर झाला into multiplied by 2. 95 plus major arc DC. आता आपण 95 ला इकडे ट्रान्सफर करायचं आहे. First of all we have to multiply these two numbers. 108 into 2 means 216.
ट्रान्सफर करूया. 9 to 16, 95 इकडे आपण ट्रान्सफर केला. -95 is measure of arc DC. Subtraction of these two numbers is 121. Therefore, measure arc DC is equal to 121 degree. Theorem of angle between tangent and secant. Theorem काय आहे बघूया. If an angle has its vertex on the circle, its one side touches the circle and other intercept the circle in one more point, then the measure of angle is half the measure of its intersected arc. One side touches the circle म्हणजे जो वर्टेक्स जो अँगल इथं तयार होतोय ज्याची एक साइड ही सर्कलला टच होतीये, जसं की इथं होतीये अँगल ABC, याचा एक साइड आहे BC. It touches the circle and the other side which is ray BA which intersect the circle in one more point. म्हणजेच काय तर BC मुळे इथं टँजंट तयार होते आणि AB लाईन मुळे इथं सेकंड तयार होतीये. अशा वेळेला मेजर ऑफ अँगल इज हाफ द मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क. त्या अँगलचं मेजरमेंट इथं अँगल आहे ABC, इट इज हाफ द मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क. त्या ABC ने इंटरसेप्ट केलेली आर्क आहे BXA. Therefore, measure of ABC is equal to half into measure arc BXA. First condition मध्ये बघा, the side of angle ABC, it passes through the center of the circle. In the second condition, angle ABC is acute angle. ABC acute angle आहे. आणि थर्ड कंडिशन तुम्ही बघू शकता, या तिन्ही कंडिशन्स मध्ये ABC is equal to half into the intersected arc BXA, half into BXA.